हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 21 जानेवारी 2025, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. मित्रांनो, अष्टमी श्राद्ध कर्म देखील आहे. हे अष्टमी श्राद्ध कर्म ज्यांच्यासाठी ज्यांचे पूर्वज या तिथीवर त्यांना सोडून लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे. आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून, आणि अपराह्न काळी करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, कालाष्टमी देखील आहे. या कालाष्टमीच्या दिवशी प्रामुख्याने आपण कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे सूर्यास्तानंतर, आणि त्याचे हवन देखील करायचे आहे. मित्रांनो, असा क्रम जर आपला रोजचा असेल तर काही हरकत नाही. मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. नसेल तर मात्र आज कालाष्टमीच्या दिवशी आपण ते कर्म करायचे आहे. आणि कालभैरवाच्या मंदिरात जाऊन त्याआधी दर्शन घेतलं तर उत्तम राहील. मित्रांनो, रोज आपण नुसतंच पठण करत असाल, कालभैरवाष्टक हवन करत नसाल तर निदान आज तरी आपण हवन करावं. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. रात्री 11 वाजून 37 मिनिटांनंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धृती योग आहे. उत्तर रात्री 3 वाजून 49 मिनिटांनंतर शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल, आणि उत्तर रात्री 2 वाजून 1 मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु वृषभ राशीत, आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या, आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्ष मानसद्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावादी षष्टी संवत्सराणाम मध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षी भौम वासरे चित्रा नक्षत्रे धृती योगे बहुकर्णिकतायाम सप्तमी शुभतिथो वीर गोत्रोत्पन्नम मी कडाप्पा मम पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा, आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल, आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत.
साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक 21, 22 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 22. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 22 आणि 26. उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 22 आणि 26. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 22. भूमिपूजन व पायाभरणीसाठी तसेच देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठेसाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगास संपर्क साधावा आणि आपल्या जन्मकुंडलीच्या नुसार जन्मकुंडलीच्या नुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि धार्मिक विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा जर मुहूर्त नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जे बरेचसे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे मुहूर्त काढले जातात मित्रांनो, पंचांगाला बॉयकॉट करून. तेव्हा असे धाडस करू नका मित्रांनो, कारण त्यापासून आपल्याला काही फायदा होणार नाही. कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे, याची माहिती वर दिली आहे मित्रांनो. कालाष्टमी आहे, त्याची माहिती वर दिलेली आहे. संत गुळवणी महाराजांची पुण्यतिथी आहे मित्रांनो. त्यांचे चरित्र आपण पहा, नक्कीच आपल्याला त्यातून काहीतरी शिकण्यासारखे आहे मित्रांनो, जर आपण भक्ती मार्गामध्ये चालत असाल तर. अन्यथा आपल्याला काही विशेष यासाठी काही वाटणार नाही मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर दुपारी 12:40 हजर आहे. या वेळेनंतर जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर ते आपण करू शकता, त्यासाठी काही प्रॉब्लेम नसणार आहे. पण प्रॉब्लेम जेव्हा होईल मित्रांनो, ज्या वेळेला आपण याचे सातत्य राखणार नाही, मध्येच कुठेतरी जाऊन बंद पडणार, तर आपल्याला दोष लागेल मित्रांनो. कारण अध्यात्मात आपण जे काही पाऊल उचलतो ते पाऊल मागे येता कामा नये. मागे जर आले तर आपल्याला दोष लागतो मित्रांनो, मग कुठलेही काम असू दे. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावित असतो, त्यामुळे आपले काम सर्रास तो बिघडवण्याचेच काम करतो. म्हणून आपले काम बिघडू नये याची आपल्याला जर काळजी घ्यायची असेल तर आपण इतर वेळेमध्ये आपले महत्वाचे काम पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर वक्री ग्रह सध्या गुरु 12 ऑक्टोबर ते 2 फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे. पुढे 4 दिवस स्तंभी होईल, नंतर परत पहिल्यासारखा मार्गी होईल. मंगळ 6 डिसेंबर ते 24 फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे. नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल. मित्रांनो, या वक्रीपणाचे फळ आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे संपर्क करावा लागेल. कारण हे दोन्ही वक्री ग्रह जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहेत, त्याचप्रमाणे फळ प्रदान करणार आहेत. स्थानासंबंधी आणि दृष्टीसंबंधी, शुभ, अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे आपल्यासाठी काय आहे ते आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम. शिवशंभो महादेव.